दिसत नाही. काल कणी इडलीचं बॅटर तयार करून ठेवलं होतं. काल सकाळी डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते. रात्री ते पाणी घालून मिक्सरला कणी वाटून घेतलं होतं. त्यातलं थोडंसं मी काढून ठेवलेलं आहे, कारण इतकं मला लागणार नाही आहे. त्यामुळे जितकं लागते तितकंच ह्या पसरट पातेल्यामध्ये ठेवल्यामुळे काय होते माहिती आहे, बिना सोडा घालता पण हे इडलीचं पीठ छानपैकी असं फुगतंय, हलकं होतं असं. ह्या पसरट भांड्यामुळे कणी बिना सोडा घालता पण असं हलकं होतं पीठ. हे बघा, त्यामुळे जितकं लागतंय तितकंच घेतलेलं आहे. त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तिकडे इडली पात्रात कणी पाणी ठेवलेलं आहे गरम करत. ह्या प्लेटना तोपर्यंत तेल लावून घेऊया. तेल लावलं की कसं इडली चिकटत नाही, पटकन नाही. सगळ्या प्लेटमध्ये पीठ आपण टाकलेलं आहे. तिथे पाणी गरम झालं असेल त्यामध्ये ठेवूया. आपल्याला हे इडली वगैरे शिजलेलं समजत नसेल का नाही, तेव्हा सारखं सारखं उघडून अजिबात बघायचं नाही. आता ह्या प्लेटा ठेवल्यात बघा, ह्यावर कणी असं झाकण ठेवायचं आणि ह्यावर असं वजन ठेवायचं आणि बरोबर 15 मिनिट कणी असं गॅसवर ठेवायचं. गॅस थोडंसं असं मध्यम करायचं, थोडंसंच किंचितसं, आणि बरोबर 15 मिनिट ठेवायचं. आपली इडली तयार होते. भाजी लावून घ्या. इथे आपली खोबऱ्याची चटणी पण झालेली आहे. चटणीला फक्त फोडणी अशी खमंग अशी तडतडीत झाली पाहिजे. म्हणजे तेल चांगलं तापल्यानंतर मोहरी टाकायची, मोहरी जिरा वगैरे. जर फोडणी चांगली झाली की नाही की चटणी पण आपली खमंग होते. इडल्या का नाही काढूया. बिना सोडा घालता पण कसं फुगल्यात, त्या काढून थोड्याशा गार करत टाकूया. म्हणजे गार झालं की नाही पटकन नसतं.
तेव्हा इडल्या बिना सोडा घालता पण किती छान अशा ह्या बाजूनं पण स्पंज वाटतं, ह्या बाजूनं पण फुगलेल्या दिसतात आणि पटकन निघतात. असं गार केलेल्या काढलं की नाही की चिकटत पण नाही. इथं माझी इडली झालेली आहे. तिकडं मी भेंडी कणी भाजायला ठेवलेल्या आहे तेलामध्ये. गिरण लावली होती, गहू टाकलं होतं, तर ते झालं एक घाणा, तर दुसरा घालायचा. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण. तर आता बरोबर 11 वाजलेले तुम्हाला दाखवते. बघा सकाळचे आता बरोबर 11 वाजलेले. सकाळपर्यंत मी काय काय कामं केली ती काय तुम्ही बघितलेलीच आहे, पण आता 11 नंतर म्हणजे अजून पाणी आलेलं नाहीये. 2 दिवसातून एकदा पाणी येते कारण ते अजून आलेलं नाही. त्यामुळे माझी भांडी पडलेली आहे, ओटा आवरायचे. तिथे भांडी पडलेली आहे, तिथे भात ठेवलेला आहे अजून, पण कधी गव्हाचं पीठ झालेलं आहे, पण चपाती अजून बनवायचे आहेत माझ्या. नीलला कधी इडलीच दिला होता, पाणी आल्यानंतर बनवायला घेईन. भांडी वगैरे काही पाणी येऊन गेल्याशिवाय मी घासू शकत नाही. तर तोपर्यंत कधी मी काल किराणा आणला होता. थोडा किराणा संपलेला, जितकं संपलेलं साहित्य कधी तितकं आणून घेतलेलं आहे, ते मी आता बरणीत भरून घेऊया. तर मशीनचं लिक्विड आणलेलं आहे, त्यानंतर अगरबत्तीचं असं मोठं पॅकिंग आणून ठेवतो मी, म्हणजे तसं घरात पण उपयोगात येते आणि बाहेर वर्कशॉपमध्ये पण उपयोगात येते. त्यानंतर ती लाल मिरची पावडर मी आणून ठेवली आहे कलर येण्यासाठी. माझी घरगुती चटणी असतेच, पण त्यासोबत कधी ही पण घातली की कलर पण चांगला येते, म्हणजे तर्री कट वगैरे असं जे काय असते ना ते चांगलं होते. इथे मशीनचं लिक्विड आहे, हे ठेवूया. त्यानंतर अजून हे साबण आहे, ते पण ठेवूया. अजून काही पेस्ट राहिला. त्यामध्ये जुने शेंगदाणे, हे घरचे शेंगदाणे होते, ते आता संपलेले. आता मी विकतचे थोडे आणले ते भरून ठेवते. जे शेंगदाणे का लागतात उपवास काय तर माझे सारखे नसतात, जे वर्षातून येतात तेच उपवास पकडते. म्हणजे भाजीत वगैरे घालून शेंगदाण्याची भरड लागते. ते मी हिरवे वाटाणे आणि काळे वाटाणे असे दोन्ही आणलेले, तर ते मी दोन्ही कधी पॅकिंग तसंच ठेवते, म्हणजे काढून घ्यायला बरोबर. त्यानंतर पोहे जास्त आहे, 1 किलो आणलेले, तर ती मोठी बरणी आहे त्यामध्ये. गोडा मसाला वगैरे आणलेला, चहा पावडर पण असं ठेवणार आहे, जसे लागत नाही तसं घेणार आहे. मीठ मोहरी काय मी सकाळी काढलेले, त्यातच मी दिसून काढून ठेवते. सांबार मसाला पण मी ठेवले, ओवा मिरची असंच ठेवेल. तो खोबरं पण मला असंच ठेवायचं आहे. पनीर मसाला, त्यामध्ये मुगाची डाळ, थोडंसं ऊन पडलं की नाही ठेवेन आणि थोडंसं भाजून याचं बेसन पीठ करायचं मला. हे मी बाजूलाच ठेवते इकडे, म्हणजे दिसलं की नाही की लक्षात येईल. आज ठेवलं की लक्षात न जात आहे, मग कधीतरी ज्यावेळी पाहिजे असेल पीठ त्यावेळी लक्षात एकमेका शिळ्या करण्याच्या पीठच्या पिशव्याकडे कधीतरी भाजी वगैरे भरून ठेवायला बरं पडतं. आणि हे काढून ठेवूया. मी सकाळी थोडी मोहरी एका पॅकिंगमध्ये भरून ठेवलेली, दुसरी पण त्यात टाकून. हिंग वगैरे आणला होता, तर मी इडलीला जी चटणी केली होती त्यावेळेस तो फोडलेला आहे. चला त्या बरण्यासाठी ठेवून द्या.
वाळत घातलेले. चला अजिबात बाहेर सोडायला मी सकाळी थोडा वेळ फक्त 5 मिनिट ठेवला होता आणि गेट लावून घेतले. जातो ते डायरेक्ट रोडवर जातोय आणि मग काय होतं ट्रक वगैरे गाड्या मेन रोड असल्यामुळे कधी गाड्या सारख्या चालू असतात आणि ह्याला कळतच नाही कधीतरी गाडीत अडकून बसायचा. काल ट्रक खाली सापडत होता म्हणे पण आज मी त्याला सोडलंच नाही. रात्री कधी संध्याकाळच्या वेळेला 7च्या दरम्यान कधी 2 गुबडाची पिल्ली अशी समोरून अचानक कधीच आमच्या दारात येत नाहीत आणि अचानक ते समोर त्या लाईटच्या वायरी आहेत की नाही त्याच्यावर 2 गुबडाची पिल्ली कधी येऊन अशी बोलत बसलेलीत. किती वेळ यायची जायचीत आणि परत येऊन बसायचीत. थोडंसं शूट केलेलं ते पहिल्यांदा तुम्हाला दाखवलेली एवढीशी आहेत छोटीशी. काल अचानकच आले होते. काल 3 वेळा मशीन झाल्यामुळे कधी आज टाकीतलं पाणी वरच्या संपलेलं आहे. त्यामुळे कालचे कपडे वाळत घालायला नव्हतीत कारण कधी वाळत घालायला दोरी पण नव्हती आणि बाहेर त्या कट्ट्यावर घालायचं तर कधी पाऊस पण होता. त्यामुळं आज थोडं ऊन पडले तर मी बाहेर कपडे उन्हात घातलेले. चला तर ह्यासोबतच आजचा व्लॉग पण इथेच बंद करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.